भक्तांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण सारामृताचा दुसरा अध्याय वाचणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त जाहले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोक उद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परी तिजविषयी शंका, मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचाप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणोनी बाहेर, मांडा म्हणती एके हरी. दोघांसी बैसवोनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळीवनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगात टाक पावन. नाना तीर्थे हिंडून, हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटाका प्रती. जियेची महाप्रख्याती, पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊनी या मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडुनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या जाहले. तैपासून या नगरात, आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासूनी. ऐकोनिया ऐशिवानी, उभयंता संतोषिले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेले उठुनी उभयंता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित, गालिच्य जागी बैसती. कोणी काही आणून देती, तेची महाराज बक्षिती. शनेक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयाप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही आज्ञाने नेनती, परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार, सोलापुरी जाहला. ते जाणुनी अंतरखून, स्वामींसी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखिते. दर्शिनी येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, ऐकता श्रोता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. आहो हे स्वामी चरित्र, भरला असे श्रीसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. भवभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृताते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभभवस्तु. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.